सुरुवातीला बघूया लिव्हरवर्ट्स. दे युजली ग्रो in moist shady habitats such as a bank of stream, marshy ground, damp soil, bark of tree, deep in woods. Their plant body is thalloid. जसं मार्कॅन्शिया आहे, रिक्शिया आहे, आपण सांगितलं याच्यापूर्वीच. जसं रिक्शियाचा विचार केला तर ही थॅलॉइड प्लांट बॉडी आहे. डॉर्सी वेंट्रल फ्लॅट आहे, डायकोटामस ब्रँचिंग आहे. याच्यापासून युनिसेल्युलर अनब्रँच्ड रायझॉइड्स तयार होतात. इथं लोअर साइडला स्केल्स असतात लॅटरल कंडक्शन साठी. फोटोसिंथेटिक टिश्यू वेगळा, स्टोरेज टिश्यू वेगळा, डिफरन्सिएशन झालेलं आहे. थॅलस डॉर्सी व्हेंट्रल आहे, क्लोजली अप्रेस्ड टू द सबस्ट्रेट. सबस्ट्रेटला असं जमिनीला चिटकूनच आहे ते. पण लिफी गॅमेटोफाइट जर असतील तर लिफी मेंबरमध्ये लीफ लाईक अपेंडेजेस 2 रोज मध्ये आणि स्टेम लाईक स्ट्रक्चर वरती असतात त्यामध्ये. तर अशा प्रकारचं स्ट्रक्चर लिव्हरवर्टचं आहे. लिव्हर सारखं दिसतं म्हणून लिव्हरवर्ट म्हणतो आपण. इथं पाहिलं तर दिसतंय आपल्याला. इथं आपण पाहतो हे कप लाईक स्ट्रक्चर दिसतात. या जीमा बॉडीज आहेत. व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन इन लिव्हरवर्ट टेक्स प्लेस बाय जीमा कप और जीमा बॉडी फॉर्मेशन. जीमा बॉडीच्या साह्यानं व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन होतं. हे पहा, जीमा कप थॅलस आहे, त्याच्यावर हे जीमा कप आहे, त्याच्यामध्ये जीमी आहेत. 8 सारखा आकार दिसतो याचा. याच्यामध्ये फ्रॅगमेंटेशन पण आहे काही मध्ये आणि जीमा बॉडी फॉर्मेशन पण आहे. जीमी आर ग्रीन मल्टीसेल्युलर असेक्शुअल बर्ड्स दॅट डेव्हलप्स in small receptacle जीमा cup on thallus. जीमी ज्यावेळी डिटॅच होणार, त्या मदर प्लांट पासून वेगळे होणार, त्यावेळी ग्रो होणार आणि नवीन प्लांट बनवणार. दे डिटॅच्ड फ्रॉम द पॅरेंट बॉडी जर्मिनेट टू फॉर्म न्यू इंडिव्हिज्युअल. तेव्हा व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, फ्रॅगमेंटेशन किंवा जीमा बॉडी फॉर्मेशन न होतं. त्याच्यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शन. काही स्पीसीज मोनोसियस म्हणजे बायसेक्शुअल आहेत. काही स्पीसीज डायोसियस म्हणजे युनिसेक्शुअल आहेत. मार्कॅन्शियामध्ये इथं मार्कॅन्शियामध्ये दाखवलेलं आहे. बायसेक्शुअल आणि युनिसेक्शुअल असे काही मेंबर या मध्ये पाहायला मिळतात. त्यापैकी मार्कॅन्शिया डायोसियस आहे, युनिसेक्शुअल आहे. यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या प्रोसेसनं जे स्पोरोफाइट तयार होतात. आता काही मध्ये स्पोरोफाइट अतिशय सिंपल आहेत, आपण मगाशी सांगितलेलं आहे. व्हेरी सिंपल स्पोरोफाइट इज प्रेझेंट इन रिक्सिया ब्रायोफाइटा. यामध्ये स्पोर मदर सेल्स आणि त्या स्पोर मदर सेल मध्ये मिओसिस होणार आणि त्यामध्ये टेट्राड, स्पोर टेट्राड तयार होणार. होमोस्पोरस, सगळे स्पोर सारखे आहेत मॉर्फोलॉजिकली तरी, पण मिओसिस न बनल्यामुळं जेनेटिकली डिसिमिलर आहेत ते. आणि हे स्पोर सेपरेट होणार आणि फेवरेबल कंडिशन मध्ये जर्मिनेट होणार आणि नवीन गॅमेटोफाइट बनवणार. नवीन गॅमेटोफाइट बनवणार. हे जे स्पोरोफाइट आहे ते टोटली त्या गॅमेटोफाइट वर अवलंबून आहे. सो टोटल पॅरासाइट.
मार्कॅन्शिया सारखं प्लांट विचारात घेतलं तर मार्कॅन्शियाचं स्पोरोफाइट अशा प्रकारचं आपल्याला दिसतं. इथं फूट नावाचा रिजन आहे, सीटा मधला रिजन सीटा आहे आणि हे कॅप्सूल आहे. या कॅप्सूल मध्ये स्पोअर मदर सेल्स असणार आहेत. त्या स्पोअर मदर सेल्स मध्ये मियोसिस होऊन हॅप्लॉइड स्पोअर टेट्राड तयार होतात आणि असे स्ट्रक्चर पण दिसतात आपल्याला. तर इलॅटर्स आपण म्हणतो. स्पोअर डिस्पर्सल साठी त्याची मदत होते. तर अशा प्रकारे स्पोरोफाइट डिफरन्शिएट झालेला आहे. फूट, सीटा आणि कॅप्सूल अशा 3 पार्ट मध्ये ते डिफरन्शिएट झालेलं आहे. डिफरन्शिएट झालेलं आपल्याला दिसतं हे स्पोरोफाइट. आता पुढं जे स्पोरोफाइट आहे ते स्पोरोफाइट मॉसेसचा आपण नंतर विचारात घेऊ. आता मॉसेसचा ग्रुप विचारात घ्या. त्याच्याबरोबर नंतर हॉर्नवर्ट्स आहेत, लिव्हरवर्ट नंतर हॉर्नवर्ट आहे, त्याच्यामध्ये अँथोसिरॉस आणि नंतर मॉसेस यामध्ये येणार. हॉर्नवर्ट्स हॉर्नी स्ट्रक्चर दिसतात, शिंगासारखे स्ट्रक्चर दिसतात. काही जसं कॅटल्स मध्ये शिंग आहेत तसे शिंगासारखे स्ट्रक्चर दिसतात, म्हणून त्यांना हॉर्नवर्ट म्हटलेलं आहे. अँथोसिरॉस हे त्याचं एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर मॉसेस सर्वात ऍडव्हान्स ग्रुप आहे यामधला मॉसेस. द प्रीडॉमिनंट स्टेज ऑफ लाईफ सायकल ऑफ मॉस इज गॅमेटोफाइट. गॅमेटोफाइटस त्यामध्ये पण प्रीडॉमिनंट आहे. इट कन्सिस्ट ऑफ 2 स्टेजेस. पहिली जी स्टेज असते ती प्रोटोनिमाची स्टेज आहे. पहिली स्टेज जी आहे ती अशी इथं कशी आहे ही प्रोटोनिमा स्टेज. पहिली स्टेज याच्यामध्ये प्रोटोनिमा असते आणि या प्रोटोनिमावरती तयार होतात लिफी स्टेजचे असणारे गॅमेटोफाइट अशा प्रकारचे. तर 2 स्टेजेस याच्यामध्ये पाहायला मिळतात. फर्स्ट स्टेज इज प्रोटोनिमा स्टेज. प्रोटोनिमा स्टेज आहे आणि याची आल्गी बरोबर समानता वाटते. त्याच्यानंतर लिफी स्टेज याच्यावर तयार होतात. जी प्रोटोनिमा स्टेज याच्यामध्ये आहे इट डेव्हलप्स, म्हणजे स्पोअर जो आहे हा स्पोअर जर्मिनेट होणार आणि अशी क्रिपिंग बॉडी तयार होणार. जमिनीला लागत असे क्रिपिंग बॉडी तयार होणार. ग्रीन कलरची ब्रँचड अशी बॉडी तयार होणार. फिलामेंटस स्टेज इथं तयार होणार आल्गी सारखी. याला आपण म्हणतो प्रोटोनिमा. आणि याच्यापासून सेकंडरी प्रोटोनिमा तयार होतात. लॅटरल बर्ड्स तयार होतात. त्या बर्ड पासून तयार काय होणार? लिफी स्टेज तयार होणार. अपराइट आहे, स्लेंडर आहे,
स्पायरली अरेंज्ड लीव्ज आहेत त्याच्यावरती, लीफ लाईक स्ट्रक्चर म्हणू आपण. दे आर अटॅच्ड टू द सॉइल थ्रू द मल्टीसेल्युलर ब्रँच्ड रायझॉइड्स. म्हणजे मॉसचं स्ट्रक्चर आपण पाहिलेलं आहे. इथं लिफी स्टेज जर पाहिली तर मल्टी सेल्युलर ब्रँच्ड रायझॉइड्स आहेत. स्टेम लाईक स्ट्रक्चर इथं आहे, त्याला काउलॉइड म्हणायचं. आणि याच्यावरती सगळ्या बाजूनी असे स्पायरली अरेंज्ड लीव्ज आहेत, याला आपण फायलॉइड म्हणतो. अशा प्रकारे अपराइट स्ट्रक्चर यामध्ये तयार होतं. ती लिफी स्टेज आहे, गॅमेटोफाइट आहे, ज्याच्यावरती सेक्स ऑर्गन तयार होणार आहेत. आता सेक्स ऑर्गन बनल्यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शनची प्रोसेस तर माहिती आहे, गॅमस टाईप आहे सर्वच ब्रायोफाइट, टेरिडोफाइट, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म मध्ये. Antheridium produces anthrazoids. Archigonia produces egg. Male gametes are attracted towards female gamete by chemotaxic moment. माहिती आहे आपल्याला. फर्टिलायझेशन इंटरनल आर्चिगोनियम मध्ये होणार, झायगोट बनणार. आणि झायगोट पासून काय बनणार, नंतर स्पोरोफाइट बनणार, एम्ब्रिओ बनणार, स्पोरोफाइट बनणार. यांचं जे स्पोरोफाइट आहे ते इथं दाखवलेलं आहे. यांचं जे स्पोरोफाइट आहे ते इथं दाखवलंय आपल्याला. यांचं जे स्पोरोफाइट आहे, मॉसचं जे स्पोरोफाइट आहे, याच्यामध्ये फूट आहे, सीट आहे, हे कॅप्सूल आहे. त्यामध्ये स्टोमा दिसतात, अपोफायसिस रिजन आहे, एअर कॅव्हिटीज आहे, कॉल्युमिला रिजन आहे आणि इथं ऑपरकुलम. त्याच्यामध्ये आतल्या बाजूनं इनर 16 आणि आउटर 16 असे 32 टीथ्स आहेत की जे स्पोर डिस्पर्सल साठी मदत करतात. याच्यामध्ये फोटोसिंथेटिक टिश्यू सुद्धा स्पोरोफाइट मध्ये असतो मॉसच्या. म्हणजे गॅमेटोफाइटला पण जोडलेलं आहे हे स्पोरोफाइट आणि स्वतः काही प्रमाणात फूड बनवतोय, म्हणजे पार्शियल पॅरासाइट आहे. आणि यातले स्पोर जे बनतात, मग इथं स्पोर मदर सेल्स, त्याच्यामध्ये मिओसिस होऊन स्पोर बनणार, होमोस्पोरस कंडिशन आहे. आणि हे स्पोर्स इथून रिलीज केले जातील. जसं आपण तोंडामध्ये भरपूर पाणी घेतलं आणि फवारा मारला, पुढं पाण्याचे पार्टिकल सगळे बाहेर पडलेले दिसतात, विखुरलेले दिसतात. तशा प्रकारे स्पोर डिस्पर्सल यामध्ये होत आहे. आणि सुटेबल सबस्ट्रॅटम जोपर्यंत त्यांना अवेलेबल होत नाही तोपर्यंत ते तसेच राहणार. आणि सुटेबल सबस्ट्रॅटम मिळाला की जर्मिनेट होणार आणि नवीन पुन्हा प्रोटोनोवा बनवणार. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, फ्रॅगमेंटेशन आणि बडिंग इन सेकंडरी प्रोटोनिमा यामध्ये होतं. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये आपण सांगितलेलंच आहे, मेल सेक्स ऑर्गन अँथ्रिडियम, फिमेल सेक्स ऑर्गन आर्किगोनिया, प्रोड्यूसर ॲट द अपेक्स ऑफ लिफी शूट्स. फर्टिलायझेशन नंतर झायगोट तयार होणार, त्यानंतर पुन्हा स्पोरोफाइट तयार होणार, त्यात फूट, सीटा, कॅप्सूल असणार आहेत. द स्पोरोफाइट इन मॉसेस इज मोर इलॅबोरेट दॅन लिव्हरवर्ट्स. लिव्हरवर्ट पेक्षा जास्त इलॅबोरेट झालेला आहे, वेल डेव्हलप आहे. कॅप्सूल कंटेन स्पोर्स. स्पोर्स आर फॉर्म्ड आफ्टर मिओसिस. मॉसेस हॅव इलॅबोरेट मेकॅनिझम ऑफ स्पोर डिस्पर्सल. स्पोर डिस्पर्सलची मेकॅनिझम सुद्धा वेल डेव्हलप्ड आहे यांच्यामध्ये.
काही एक्झाम्पल पहा मॉसेसचं. पॉलिट्रायकम आहे, फिनारिया आहे, स्पॅग्नम आहे, हे सगळे मॉसेसचे एक्झाम्पल दिसतात. इथं तुम्हाला फूट, सीटा, कॅप्सूल हे दिसतंय स्पोरोफाइट, आणि हे गॅमेटोफाइट आहे, लिफी.